नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यामध्ये कोणकोणते आजार येतात आणि त्याच्यावर घरगुती उपचार आपण काय केले पाहिजेत या संदर्भात आजचा व्हिडिओ हा आपण बनवणार आहे। तर मित्रांनो, तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि वरील घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा। तर मित्रांनो, पावसाळा म्हटल्यावर आपल्या कोंबड्या ह्या बाहेर जाणारच, कारण की प्युअर गावठी कोंबडी जर म्हटलं तर ही आपण बाहेरच मोकळी तिला सोडत असतो। आणि बरेच यूट्यूबवर व्हिडिओ टाकले जातात की बाबा कोंबडी पावसाळ्यात बाहेर सोडू नका, पाऊस लागल्यानंतर बरेचसे आजार कोंबडीला येतात किंवा बाहेरचं पाणी पिऊ देऊ नका। तर मित्रांनो, हे शक्य होतं का? तर नाही होत। तर माझ्याकडून तर शक्य नाही होत, कारण की कोंबड्या सोडल्या म्हणजे बाहेर जाणार आणि बाहेरचं दूषित पाणी हे पिणारच। तर मित्रांनो, आपल्याला महत्त्वाचं म्हणजे पक्ष्याची रोगप्रतिकार शक्ती आपल्याला कसं वाढवता येईल आणि आपण काय पक्ष्याला दिलं पाहिजेत याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे। तर त्याच संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवणार आहे। ते बघा, आपल्या कोंबड्या बाहेर चरतायत, बाहेर किडे वगैरे शोधून त्यांचं अन्न शोधून ह्या खात असतात। आपण सकाळी थोडे दाणे वगैरे त्यांना टाकत असतो। तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आपण कोंबडीला रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण काय दिलं पाहिजे। तर मित्रांनो, जेव्हा आपल्याला हे गावठी विलाज करायचा आहे तेव्हा तर तुम्हाला भांड्यामधलंच पाणी द्यावं लागणार आहे, आपलं घरचंच पाणी द्यावं लागणार आहे। तर मग त्यासाठी तुम्ही तेवढा टाईम कोंबड्याला थांबवून ठेवायचं किंवा कोंडून ठेवायचं। तर मित्रांनो, पहिलं तुम्हाला सांगतो, आपलं काळी मिरी जी असते, काळी मिरी घ्यायची, त्याच्यामध्ये हळद घ्यायची, त्याच्यामध्ये अद्रक घ्यायची, लसूण घ्यायचं आणि याला थोडंसं असं आबडधोबड वाटून आणि गरम म्हणजे पाणी उकळत्या पाण्यामध्ये त्याला टाकायचं, चांगलं उकळून घ्यायचं। जोपर्यंत त्याचा काढा म्हणजे पूर्ण रस, त्याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत त्याला चांगलं उकळवायचं। म्हणजे 1 लिटर जर पाणी तुम्ही टाकलं तर अर्धा लिटर पाणी त्याचं झालं पाहिजेत, पूर्ण अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे, असं उकळून घ्यायचं आणि ते पाणी चाळणीनं गाळून घ्यायचं चांगल्या पद्धतीनं। आणि पाण्याच्या भांड्यामध्ये जे आपण ज्याच्यामध्ये पाणी टाकतो त्याच्यामध्ये कोंबड्यांना आठवड्यातून 2दा किंवा 3दा असं प्यायला द्यायचं आहे। आणि मित्रांनो, याचा काही साईड इफेक्ट वगैरे काही नाही, तुम्ही जर थोडं जास्त बी दिलं तर त्याचा काही प्रॉब्लेम होणार नाही। तर ह्या अशा पद्धतीनं जर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळेस जर कोंबड्यांना देत राहिले तर कोंबड्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढेल। आणि तुमची जर कोंडण्याची जर व्यवस्था कोंबड्या जर असेल तर पाऊस चालू असताना कोंबड्या सहजासहजी बाहेर सोडू नका। आणि जर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, हे तुम्ही आठवड्यातून 2-3 दिवस द्या, तुम्हाला काहीच अडचण येणार नाही।